मार्केटमध्ये ताजे ताजे आवळे यायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच मी आतापर्यंत तुम्हाला कोणीही न दाखवलेली आवळा गोळीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि रेसिपी एकदम प्रमाणबद्ध तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। लहान मुलांना आवडती रेसिपी सुद्धा याच सोबत शेअर केलेली आहे, त्यासाठीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। आणि ही आवळा गोळीची रेसिपी आहे ना, ती मी करता करताच एक छोटी बरणी होती ना, ती संपून टाकलेली आहे। एवढी मस्त अशी ही रेसिपी झालेली आहे, अगदी काम करता करता सुद्धा तुम्ही खाऊ शकता। नमस्कार, मी साक्षी तुमचे सगळ्यांचे आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर इथे मी ताजे मार्केटमधून आवळे आणलेले आहेत अर्धा किलो आणि हे आवळे स्वच्छ धुवून चांगले कोरडे करून घेतलेले आहेत। अजिबातच याला कुठेही पाणी ठेवलेलं नाहीये, व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत। तर आता मी इथे आलं किसण्याची किसणी असते ना, जेव्हा आपण चहा करतो ती किसणी असते ना, ती बारीक किसणी घ्यायची आहे आणि त्या किसणीवरती हे जे आवळे आहेत ना, ते व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत। हे बघा, तुम्ही जाड किसणी शक्यतो इथे घ्यायची नाहीये आणि ह्या बिया आहेत ना, त्या सुद्धा टाकून द्यायच्या नाहीयेत अजिबातच। याचा सुद्धा अगदी महत्त्वाचा उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या बिया आहेत त्या टाकायच्या नाहीयेत, त्या सांभाळून ठेवायच्या आहेत, का ते पुढे सांगते। तर सगळ्यात आधी तर हे आवळे आहेत ते व्यवस्थित असे मी किसून घेतलेले आहेत। सगळे आवळे आहेत ना अर्धा किलो बरोबर मी किसून घेतलेले आहेत आणि वजनाच्या प्रमाणात आणि वाटीच्या प्रमाणात सुद्धा मी तुम्हाला इथे मोजून दाखवणार आहे, मोजून सांगणार आहे याचं प्रमाण, म्हणजे तुमची ही रेसिपी चुकणार नाही। या आवळ्याच्या बिया आहेत ना, त्या सुकून ठेवायच्या आहेत आणि सुकून झाल्या ना की आपण जेव्हा केसांना लावण्याची मेहंदी असते, नुपूर मेहंदी, आणि त्यासाठी आपण जेव्हा चहा पावडरचं पाणी उकळवतो ना, त्या चहा पावडरच्या पाण्यामध्ये उकळताना टाकायच्या आहेत यातल्या 4 बिया, त्यामुळे मेहंदीला छान असा रंग येतो। आता इथे मी आवळे पूर्णपणे किसून घेतलेले आहेत। आता गूळ सुद्धा वेळीवरती छान असा चिरून घेते। तर शक्य असेल तर गूळ पावडर जी मिळते ना, ती जर तुम्हाला मिळत असेल तर ती तुम्ही वापरली तर चालेल, म्हणजे चिरण्याचं टेन्शनच नाही आणि शक्यतो गूळ चिरूनच घ्यायचा आहे। तर मी इथे साधारण 200 ग्रॅम इतका गूळ घेतलेला आहे। तर हा गूळ 200 ग्रॅम घेतलेला आहे आणि तुम्हाला आता वाटीप्रमाणे सुद्धा, म्हणजे कप मेजरमेंट प्रमाणे सुद्धा मोजून दाखवते। तर तुमच्या घरातील तुम्ही कोणतीही वाटी किंवा पेला मोजून घेऊ शकता। आता मी इथे हा आवळ्याचा किस आहे तो मी इथे दाबून वगैरे अजिबातच ठेवलेला नाहीये ह्या कपामध्ये, मेजरिंग कपामध्ये। तर अगदी अलगद हलकाच मी दाब दिलेला आहे आणि मोजून घेतलेला आहे। तर बघा, मी इथे 2 कप झाले आणि अजून एक हा 3 कप बरोबर हा आवळ्याचा किस झालेला आहे। हे बघा, बरोबर 3 कप हा आवळ्याचा किस मी इथे घेतलेला आहे। तुमच्या माहितीसाठी म्हणून मी मेजरिंग कपाने सुद्धा मोजून दाखवते आणि बरोबर अर्धा किलो मी हे आवळे आणलेले आहेत। आता इथे मी गूळ सुद्धा घेतलेला आहे चिरून, तो सुद्धा इथे मोजून दाखवते तुम्हाला। तर बरोबर 1.5 कप इथे मी गूळ घेतलेला आहे मोजून। तर गुळाचं प्रमाण थोडं इकडे तिकडे कमी जास्त झालं 19-20 तरी सुद्धा चालतं। मात्र आहे ना, आपण जेव्हा आवळे किसतो ना, त्याच्या आधीच हा गुळ आपल्याला चिरून ठेवायचा आहे, कारण आवळे बघितलेत ना की ते असे काळपट होतात लगेचच जास्त वेळ गेला तर। मी तुम्हाला सांगते, हे आवळे किसले आणि माझा हात पण, हाताची नखं वगैरे काळी पडली। म्हणजे तुम्ही विचार करा, मार्केटमधून ज्या आवळ्याच्या आपण वस्तू विकत घेतो त्याच्यामध्ये किती सारं प्रिझर्वेटिव्ह काहीतरी वापरलेलं असेल, ज्यामुळे त्याचा रंग, त्याची चव तशीच राहण्यासाठी। पण आवळा हा टिकतच नाही, म्हणजे कोणताही पदार्थ त्यापासून बनवला तर असं जास्त काळ न टिकणारा आहे, कारण आवळ्याचा किस किसला की तो लगेचच काळा सुद्धा पडतो। आता मी इथे मोठी कढई ठेवलेली आहे जाड तळाची, यामध्ये गूळ आहे ना, पाणी तूप काहीच घातलेलं नाहीये, फक्त गूळ मी थोडासा विरघळवून घेते, कारण याचे जाडे जाडे खडे होते। तर तुम्ही गूळ नाही विरघळवून घेतला तरी सुद्धा चालणार आहे, पण शक्यतो विरघळवून फक्त घ्यायचा आहे, याचा पाक मी केलेला नाहीये। तुम्ही आता बघू शकता इथे गूळ व्यवस्थित असा विरघळला आहे, म्हणजे सतत ढवळत राहायचं आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे, मध्यम टू लोच ठेवायची आहे। आता यामध्ये गूळ विरघळला की लगेचच हा जो आवळ्याचा किस आहे तो घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे। तर आवळ्याला स्वतःचं असं पाणी असतं, आता तुम्ही बघू शकता, म्हणजे आपण आधी गूळ फक्त विरघळवून घेतलेला होता, त्याचा पाक केलेला नव्हता आणि लगेचच यामध्ये हा आवळ्याचा किस घातल्यामुळे याला पाणी सुटलेलं आहे आणि हे पाणी सुटू द्यायचं आहे। आपण मात्र यामध्ये पाणी वगैरे काहीच, तूप पाणी काहीच ऍड करायचं नाहीये। तर फक्त हे छान असं मिक्स करत राहायचं आहे सतत। मी गॅसची फ्लेम आहे ना मध्यमच ठेवलेली आहे आणि आता याला छान शायनिंग यावी म्हणून मी इथे अगदी पाव कप इतकी साखर सुद्धा घातलेली आहे। तर साखर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही इथे ना ब्राऊन शुगर सुद्धा वापरू शकता, कारण हल्ली शुगर खाल्ली जात नाही किंवा गुळ पण खाल्ला जात नाही, काही ठिकाणी ब्राऊन शुगर खाल्ली जाते जी हेल्थसाठी चांगली असते, म्हणून ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर मी साधारण पिंक सॉल्ट घातलेला आहे यामध्ये,
तुम्हाला जर जमलं तर तुम्ही काळे मीठ सुद्धा घालू शकता. तर साधारण अर्धा चमचा इतकं मी मीठ घातलेलं आहे. मीठ आणि साखर हे दोन्ही आहे ना प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि म्हणून मी इथे साखर आणि मीठ वापरलेली आहे. सोबतच मी इथे 1 चमचावर काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. हे बघा, याने रंग छान येतो आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण जेव्हा मिक्स करतो ना, तेव्हा तुम्हाला सांगते मी, हा पदार्थ बनवताना हा पदार्थ असा आहे ना की आपण इकडे तिकडे कुठेही अजिबात जाऊ शकत नाही. सतत तिथे ढवळत राहिलं पाहिजे, ते आवश्यक आहे. सोबतच इथे मी 7 ते 8 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 1-1 इंचाचे 5 ते 6 साधारण दालचिनीचे तुकडे सुद्धा घेतलेले आहेत अखंड. तर ते सुद्धा घालायचे आहेत. किंवा तुम्हाला जास्त वास फ्लेवर याचा आवडत असेल लवंग आणि दालचिनीचा, तर तुम्ही जेव्हा आपण गूळ विरघळवून घेतला ना तेव्हा सुद्धा तुम्ही टाकू शकता. पण माझ्या मुलांना जास्त हलकासा फ्लेवर आलेला चालणार होता म्हणून मी आता घातलेला आहे. आता हे मिश्रण बघा, मी सतत असं ढवळत राहते. अगदी असं खुसखुशीत झालेलं आहे. जास्त घट्ट नाहीये, जास्त पातळ नाहीये. साधारण 5 मिनिटं मी अजून ढवळत राहिलेलं आहे आणि हे मिश्रण थंड होऊ दिलेलं आहे. आता जो आवळ्याचा छुंदा म्हटलं जातं किंवा आवळ्याचा हा जो गोड पदार्थ आहे ना छुंदा, तोच तयार झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल की यात काय वेगळं आहे, पण थांबा, वेगळी रेसिपी तुमच्यासोबत मी जी शेअर करणार आहे ना ती इथून पुढे स्टार्ट होते आणि म्हणूनच व्हिडिओ अजिबातच स्किप करू नका. तर आता ही गोळी आहे ना तुम्हाला मी करून दाखवते. हे बघा, ही गोळी मी केली आहे या मिश्रणाची एकच. तर ती अशी हाताने हलकीशी दाबली ना तरी पण ती लगेचच तुटते, फुटून जाते, कुस्करते. आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, तर मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि इथे फक्त पाव कप मी साखर घेतलेली आहे. आता ही पाव कप साखर आहे ना, साधारण 50 ग्रॅम साखर घेतलेली आहे. त्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचेच मी पाणी घालणार आहे. हे बघा, मी जेवढं पाणी घेतलंय ना त्यामधलं सुद्धा अर्धच ओतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मी इथे कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाहीये. आता गॅसची फ्लेम आहे ना मध्यम ठेवलेली आहे, मीडियम टू लो ठेवायची आहे. आणि आता आपल्याला ना हा पाक करायचा आहे. शक्यतो ही जी कडेला लागलेली साखर असते ना ती सारखीच करून घ्यायची आहे, नाहीतर साखर अशी बाजूने करपत जाते. आणि हा बघा, आता फेस यायला लागलेला आहे, म्हणजेच हा पाक तयार झालेला आहे. जास्त पाणी ओतून जास्त शिजवत बसायचं नाहीये, म्हणूनच पाणी कमी घालायचं आहे. आता हा पाक तुम्हाला चेक करून दाखवते. त्याची एक तार येते, पण अशी तार येते, म्हणजे जाडी तार येते आणि ती लगेच तुटतही नाही, अशी तार येते. आणि असा पाक आपल्याला हवा आहे. असा पाक झाला रे झाला की लगेचच आपण जो आवळ्याचा छुंदा करून घेतलेला आहे ना तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सतत मस्तपैकी मिक्स करत राहायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता तुम्हाला मी आवळ्याचे गुणधर्म काय सांगू, म्हणजे माझे शब्द कमी पडतील एवढे खरं तर आवळ्याचे गुणधर्म आहेत जे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे थोडक्यात सांगू का तुम्हाला मी, तर पायाच्या नखापासून ते अगदी डोक्याच्या केसापर्यंत आवळा खूप गुणकारी आहे. म्हणजे एवढे गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत की त्याला आपले शब्द अपुरे पडतील एवढे गुणधर्म आहेत. फक्त हा आवळा आहे ना सीझन मध्येच मिळतो, नेहमी तर नाही मिळत. आणि म्हणूनच त्याचे असे वेगवेगळे पदार्थ आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत ना पदार्थांचे, ते आपण बनवत असतो. परंतु ताजे पदार्थ जे बनवून खाण्यात मजा आहे ना ती प्रिझर्वेटिव्ह केलेल्या पदार्थांमध्ये नसते. आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण थंड झालेलं आहे आणि हे घट्ट आहे. म्हणजे मी हलवते तर मला खूप ताकद लावायला लागते, अगदी जोर लावून ते मिश्रण हलवायला लागतंय, इतकं घट्ट आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर हे जे मिश्रण आहे ते इतपत आपल्याला घट्ट करायचं आहे. जर पातळ झालं असेल मिश्रण तर थोडं पाकात घातल्यानंतर तुम्ही पुन्हा ढवळू शकता घट्ट गोळा होईपर्यंत कढईमध्ये आणि मग उतरू शकता. आता ही जी गोळी मी केलेली आहे ती बघा, लगेचच बोटाने तोडली तर ती तुटत नाहीये, कुस्करत नाहीये, चपटी होतीये पण कुस्करत अजिबात नाहीये. म्हणूनच अशीच या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आता मात्र मी याच्या गोळ्या करून घेते. आता मी हातावरती ह्या अशा इतपत छोट्या अशा गोळ्या करून घेते सगळ्या आणि या ताटामध्ये ठेवून देते. तर ह्या गोळ्या करून झाल्या ना की अशा ताटामध्येच ठेवून द्यायच्या आहेत. हे बघा, तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लंब गोलाकाराच्या सुद्धा गोळ्या करू शकता. आणि ह्या सगळ्या गोळ्या करून झालेल्या आहेत मी माझ्या. तर हे बघा, जर तुम्हाला शुगर थोडीशी कमी खायची असेल तर तुम्ही याला साखर वरून नाही लावली तरी सुद्धा चालणार आहे. तुम्ही अशाच गोळ्या बरणीमध्ये पॅक बंद करून ठेवू शकता. पण साखर जर लावली ना तर मुलांना जास्त आवडतं आणि म्हणून मी हे बघा, माझ्याकडे साधारण एवढ्या जाडीची अशी साखर आहे. खूप जाड असेल तर आवडत नाही, पण थोडीशी बारीक असते बघा साखर, जेव्हा आपण कधी कधी म्हणतो आता ही साखर ना बारीक आली एकदम, तशी ही साखर बारीक आहे. तर ही अशी साखर घ्यायची आहे. किंवा तुम्ही कॅस्टर शुगर सुद्धा घेऊ शकता जी एकदम थोडी बारीक
बारीक असते, फाईन असते थोडीशी, ती सुद्धा घेऊ शकता. ती मी आता ही सगळी साखर आहे ना साधारण 2 ते 3 चमचे घालून घेतली आणि छान असे ह्या गोळ्या आहेत ना त्या अशा हलवून घेतल्या, मिक्स करून घेतल्या ताटामध्येच. आता बघाल तुम्ही की ही साखर सगळ्या गोळ्यांना छान मस्त लागलेली आहे. त्या गोळ्या खूप सुंदर दिसतात आणि तितक्याच तुम्हाला सांगते मी टेस्टी सुद्धा झालेल्या होत्या. मी तुम्हाला सांगते ही जी तुम्हाला बरणी दाखवलेली आहे ना ती एक बरणी, आणि अशीच म्हणजे ह्यातली छोटीशी एक दुसरी बरणी सुद्धा भरली होती. ती मी हा व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत मी ती अर्धी पूर्ण करून खाली करून टाकली. एवढ्या मस्त या गोळ्या झालेल्या आहेत. आणि तुम्हाला खरं सांगू का मी, तुम्ही हा व्हिडिओ नुसता बघाल असं करू नका, तर ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुम्ही ती हा जो पदार्थ आहे तो तुम्ही खा आणि मग माझ्या व्हिडिओवरती पुन्हा या आणि मग कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलेली आहे, हा पदार्थ तुमचा कसा बनलेला आहे, तुम्हाला किती आवडलेला आहे ते नक्की सांगा मला कमेंट करून. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या अशाच रेसिपीच्या बऱ्याच व्हिडिओज जे आहेत ना आपल्या चॅनलवरती आलेले आहेत नवीनचे, ते सुद्धा तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ह्या सगळ्या ज्या गोळ्या आहेत ना ते मी या पॅकबंद बरणीमध्ये भरून ठेवलेल्या आहेत, पॅकबंद झाकण लावून ठेवलेलं आहे. अशा ह्या गोळ्या आहेत ना अगदी वर्षभर सुद्धा चांगल्या राहतात. आता लहान मुलांची आपण खास रेसिपी जी तुम्हाला म्हणाले मगाशी ती म्हणजे काय, तर हेच मिश्रण म्हणजे आपण शाळेमध्ये जेव्हा जायचो ना तेव्हा बघा अशी चिंच असायची अशा चमच्याला लावलेली. तर तुम्ही हे आईस्क्रीमचे मी हे चमचे घेतलेले आहेत, जे कपासोबत जे मिळतात ना तेच चमचे मी इथे घेतलेले आहेत. तर तुम्ही जिथे काय बरं दुकानातून ज्या आईस्क्रीमच्या स्टिक मिळतात त्या सुद्धा आणू शकता, पण मी इथे चमचे हेच घेतलेले. हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला जे मी बोलते ते. आणि ह्या गोळ्या आहेत ना ते व्यवस्थित त्याला चिकटवून घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही बघाल की ते मी आपटते ना तर ही जी गोळी चिकटवली मी ती अजिबात पडत नाही आणि त्याला व्यवस्थित चिकटून राहते. नाही तर तुम्हाला वाटेल की ही पडून जाईल. हे बघा मी तुम्हाला आपटून दाखवते, अजिबातच पडत नाहीये. अशी परफेक्ट असं हे मिश्रण तुम्हाला करायचं आहे. म्हणजे हे सैलसर करायचं नाहीये, याचा घट्ट गोळा झाला पाहिजे. जर तुम्ही समजा हे मिश्रण पाकामध्ये घातलं आणि लगेचच काढलं तर तसं करायचं नाहीये. जर तुम्हाला वाटतंय की हे मिश्रण पातळ आहे तर ते घट्ट होईपर्यंत पाक व्यवस्थित झालेला असला तरी पण आपल्याला ढवळून घट्ट करायचं आहे. आता पुन्हा ह्या चमच्याला जे मी हे मिश्रण लावलेलं आहे आवळ्या गोळीचं, ते सुद्धा बघा मी इथे साखर लावून घेतलेली आहे. कारण मुलांना ना असं चुपत टीव्ही बघता या चिंच गोळ्या म्हणा किंवा आवळा गोळी म्हणा खायला जास्त आवडते आणि म्हणून मी अशा पद्धतीने केलेलं आहे. तर जे बरणीमध्ये भरून ठेवलेले या चिंच गोळ्या असतात ना किंवा आवळा गोळ्या, आता ही मी आवळा गोळी केलेली आहे, शक्यतो ही कुठे मिळत नाही. पण हा व्हिडिओ तुम्ही बघितलात ना मग तुमच्या जवळ कुठे जवळपास शाळा असेल तर तुम्ही अशी रेसिपी बनवा आणि विकायला नक्की न्या, नक्की संपेल अशीच ही छान अशी रेसिपी झालेली आहे. तर मी इथे क्लिंग रॅप घेतलेला आहे. आता माझे रेसिपीचे व्हिडिओज असतात त्यामुळे मला हे क्लिंग रॅप घेणं आवश्यक होतं म्हणून मी घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे कोणतंही प्लास्टिक वापरू शकता. आणि हे जे क्लिंग रॅप जे आहे ना ते एकदम पातळ प्लास्टिक असतं आणि हे बघा अशी पीळ मारली तर ते लगेच चिकटून जातं, पीळ नाही मारली तरी पण ते व्यवस्थित लगेच त्या चमच्याला असं चिकटून जातं किंवा एकमेकाला जरी त्या प्लास्टिकला प्लास्टिक चिकटवलं तरी पण ते चिकटून जातं. तर मी साधारण एवढा घेतलेला आहे तुकडा कापून आणि त्याच्यामध्ये 2 ह्या आवळा गोळीच्या गोळी पॅकिंग करून घेते. तर हे बघा व्यवस्थित अशी पीळ मारून घेतली, लगेचच हे पॅक होतं व्यवस्थित. म्हणजे याच्यावर कुठेही मास्की बसणार नाही, मुंग्या लागणार नाहीत, कीड लागणार नाही, व्यवस्थित पॅक राहील. यामध्ये आपण कोणतंही प्रिझर्वेटिव्ह काही वापरलेलं नाहीये. बिनधास्त मुलांना द्या आणि शिवाय हे हेल्दीच आहे. त्यानिमित्ताने तरी आपली मुलं जी लहान आहेत ती आवळा खातील, त्यांच्या पोटामध्ये आवळा जाईल, त्यांना सुद्धा आवळ्याचे जे गुणधर्म आहेत ते त्यांच्या शरीराला मिळतील. आणि हे बघा आता मी इथे आवळा कँडी नाही आवळा गोळी ती इथे मी तयार केलेली आहे आणि आता ही बरणीमध्ये भरून ठेवलेली आहे. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि हो, अशा छान रेसिपीजसाठी आपले हे जे यूट्यूब चॅनल आहे ते पाहत राहा आणि छान कमेंट करत राहा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.